नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्येमधनं आपल्या सर्वांचं स्वागत करते। अयोध्येच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि हे रेल्वे स्थानक आतून जितकं सुंदर आहे, आतून जितकं आधुनिक आहे, तितकीच परंपरा संस्कृती या रेल्वे स्टेशन परिसराच्या बाह्य भागामध्ये जपण्यात आलेली आहे। आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथे दिसणारी ही दोन शिखरं आणि तो पलीकडचा घुमट। ही दोन शिखरं जानकी मंदिरापासून प्रेरित इथे बांधण्यात आलेली आहेत असं सांगितलं जातं। तर पाठीमागच्या बाजूला तुम्हाला जो घुमटाकृती आकार दिसतोय तो आकार प्रभू श्रीरामांच्या मुकुटापासून प्रेरित आहे आणि त्याच्या पाठीमागे दिसणारी जी प्रभावळ आहे ती सूर्यापासून प्रेरित आहे। त्यामुळे सूर्याचं तेज आणि प्रभू श्रीरामांची शक्ती सदैव या परिसरामध्ये कायम राहो या भावनेतनं या संपूर्ण रेल्वे स्थानक परिसराची निर्मिती केली जाते। सध्याच्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या जंक्शन जरी असलं तरी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की लवकरच नाव बदललं जाईल आणि अयोध्या धाम असं नाव केलं जाईल। अयोध्या रेल्वे स्टेशनची निर्मिती ही केंद्र सरकारच्या स्टेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा भाग आहे, ज्या माध्यमातून देशभरातल्या विविध स्थानकांचा अत्याधुनिक पद्धतीनं विकास केला जातोय। अयोध्येचं रेल्वे स्थानक खूपच आधुनिक आहे, सोयी सुविधा देणारा आहे आणि भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेणारा आहे। पण हे रेल्वे स्थानक आतल्या भागातनं जितकं आधुनिक आहे तितकीच परंपरा या संपूर्ण परिसरामध्ये जपली जाते, जोपासली जाते। अयोध्येच्या संस्कृतीचं दर्शन सुद्धा या सगळ्या परिसराच्या माध्यमातून घडणार आहे। येत्या 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रेल्वे स्टेशनच्या नव्या टर्मिनलचं उद्घाटन केलं जाईल आणि कोणत्याही शहराची खरी ओळख काय असते तर ती तिथले डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स, दळणवळणाच्या सोयी सुविधा आणि कोणत्याही रामभक्तासाठी जर अयोध्येत येण्याचा सर्वात स्वस्त आणि परवडणारा मार्ग कुठला असेल तर तो अर्थातच रेल्वेचा मार्ग आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इथे भक्त येतील याचा विचार गृहीत धरूनच या रेल्वे स्थानक परिसराची निर्मिती केली जाते। अवघ्या 1 किलोमीटरवरती श्रीरामाचं मंदिर आहे आणि सगळे भक्त लवकरात लवकर रेल्वे स्थानकावरनं खूप चिंचोळ्या गल्ल्यात, कारण बाहेर पडल्यावरती लवकरात लवकर लोक रामपथावरती कसे पोहोचतील याची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे प्रभू श्रीराम येत आहेत, विकास घेऊन येत आहेत, शरयू नदीतीरी विकासाची गंगा आलेली आहे आणि या विकासाच्या माध्यमातून रामराज्य सुद्धा यावं अशी प्रार्थना सगळ्या रामभक्तांची आहे, अयोध्येतल्या स्थानिकांची आहे। या रेल्वे स्टेशन परिसराचं दर्शन तुम्हाला घडवल्यानंतर अयोध्येमधनं कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम तुमची तुर्तास रजा घेते। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।